आज अर्णब गोस्वामी यांना जी अटक झालेली आहे ही अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात 2018 मध्ये अन्वय नाईक यांची जी आत्महत्येचं जे प्रकरण होतं आणि या आत्महत्ये प्रकरणी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती। या सुसाईड नोट मध्ये त्यांनी अर्णब गोस्वामी यांचं नाव लिहिलेलं होतं आणि अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाचं काम मी केलेलं आहे। इंटिरियर डिझायनिंगचं काम करून देखील मला माझे पैसे मिळाले नाहीयेत। त्याचबरोबर त्या सुसाईड नोटमध्ये आणखीन 2 नावं होती। या तिघांनी माझे पैसे दिलेले नाहीत म्हणून मी आत्महत्या करतोय अशा प्रकारची ती सुसाईड नोट होती। आणि ही सुसाईड नोट याच्यावरना जो तपास होणं अपेक्षित होतं तो तपास झाला नव्हता। तो तपास त्यावेळेला एसमरी केला गेला होता। अन्वय नाईक यांच्या पत्नी यांनी पुन्हा एकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावले। वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथे जिथे न्याय मागण्यासाठी जावं लागतं त्या त्या ठिकाणी त्या गेल्या आणि कोर्टाने त्यांना पुढील तपासाला पोलिसांना परवानगी दिली आणि ह्या तपासाचं काम सुरू झाल्यानंतर आज पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। या केसचा कुठल्याही प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्याशी संबंध नाही। आज जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते जे गळा काढून ओरडतायत, रडतायत, जसा काही अर्णब गोस्वामी हा त्यांचा कार्यकर्ताच आहे आणि त्याला चुकीच्या पद्धतीने त्याला अटक केली आहे अशा प्रकारचा एक आविर्भाव आणला जातोय। हे प्रकरण अर्णब गोस्वामीचं जे आहे याचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? आत्महत्येच्या केस संदर्भात तपास चालू झालेला आहे आणि त्या तपासासाठी त्यांना अटक झालेली आहे। वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्न येतोच कुठे? आणीबाणीचा प्रश्न येतोच कुठे? आम्ही त्यांना अशा कुठल्या गुन्ह्यामध्ये सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलेली आहे? त्यामुळे अर्णब गोस्वामीला भारतीय जनता पक्षाचे लोक का वाचवत आहेत हा एक पहिला प्रश्न आहे। आज महाराष्ट्राच्या मातीतल्या एका मराठी महिलेला तिचं कुंकू पुसलं गेलं, जिला विधवा केलं गेलं, त्या एका बाईला आज तिचं जर म्हणणं ऐकून तिच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तिने केलेल्या तक्रारीचा तपास सुरू केला अशा प्रकारचा तपास जर महाराष्ट्रातल्या एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं, ती जी ओरडते गेले 2 वर्ष की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला जे लोक जबाबदार आहेत, माझ्या नवऱ्याचा मृत्यू ह्या लोकांमुळे झालेला आहे, त्याच्यामुळे त्याची चौकशी व्हावी, त्याची चौकशी ज्या पद्धतीने बंद केली गेली ती चौकशी पुन्हा त्याची फेर चौकशी व्हावी, तिच्या चौकशीला जर कोर्टाने आदेश दिलेले असतील आणि त्या तपासामध्ये जर अर्णब गोस्वामीला जर अटक झालेली असेल तर एका मराठी महिलेला महाराष्ट्राच्या पोलिसांनी तिचं म्हणणं ऐकून जर तपास सुरू केलाय तर त्याला विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते का करतायत? याच्यामध्ये आपण तर सगळे पत्रकार आहात इथे, याच्यात वृत्तपत्र स्वातंत्र्याचा काय संबंध आहे? ज्या आत्महत्येच्या केस संदर्भात ज्या बाईने तक्रार केली होती त्या तक्रारीला ऐकलं गेलं, ती तक्रार आज पोलिसांनी कोर्टाच्या समोर नेऊन तिला पुन्हा पुढील आदेशासाठी घेतली आणि त्याची चौकशी सुरू केली। म्हणजे अशा खुनी माणसाला, ज्याच्यामुळे आज एक माणूस मेलाय, एका मराठी बाईचं कुंकू पुसलं गेलंय, त्याला वाचवण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी करतायत आणि नाव कसलं घेतायत की आणीबाणी आली आहे। म्हणजे जर एखादा गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला जर महाराष्ट्राच्या पोलिसांनी शोधलं किंवा एखाद्या गुन्हेगाराला तपासासाठी जर ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चाललाय। अशाच प्रकारची घटना आपणास आठवत असेल
तेहलका मासिकाचे तरुण तेजपाल यांनी बंगारू लक्ष्मण यांनी 1 लाख रुपयाची लाच घेतली म्हणून स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर तरुण तेजपाल यांना विनयभंगाच्या केसमध्ये आणि रेपच्या केसमध्ये पकडलं गेलं होतं. कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यावेळेला. त्याचं कारण असं होतं की ती केस वेगळी होती, ही केस वेगळी होती. त्यावेळेला असं कोणी म्हटलं का की सूडबुद्धीने कारवाई करतायत, राजकारण करतायत, आणीबाणीच्या दिशेने गोवा सरकार चाललंय? म्हणजे स्वतःच्या बाबतीमध्ये जर एखादी गोष्ट घडली तर त्याचा संबंध नाही. आणि आज अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं जात आहे की आणीबाणी सरकार लागू इच्छिते. ह्या केसचा जाणीवपूर्वक कुठल्याही गुन्ह्याशी काही संबंध नाही. पोलिसांनी कायदेशीर जो काही तपास सुरू केलाय कोर्टाच्या आदेशाने, त्या तपासामध्ये आजही अर्णब गोस्वामी यांना काही गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेले नाहीत. त्यांना तपासासाठी घेतलेलं आहे. त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टी येतील त्याच्यानंतर पुढे ठरेल ते गुन्हेगार आहेत की नाहीत ते. पण तपास देखील करायचा नाही अशा प्रकारची जी भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे ती खुनी लोकांना, ज्यांच्यामुळे लोक आत्महत्येस प्रवृत्त झालेले आहेत, अशा लोकांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष का धडपड करते, हा खरा या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अशा लोकांचं समर्थन भारतीय जनता पक्ष का करते याचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काही संबंध नाही. ज्या माणसामुळे आत्महत्या झालेली आहे, त्यांनी सुसाईड नोट दिलेली आहे, त्या बाईने इतके 2 वर्ष सगळ्यांचे दरवाजे ठोठावले, न्याय मागितला. महाविकास आघाडी सरकारने पोलीस तपास सुरू केलेला आहे. याच्यात चुकीचं काय केलं? आणि म्हणून भारतीय जनता पक्ष जे गळा काढून ओरडते, एक भारतीय जनता पक्षाचा हा जो पोपट होता, ह्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलेलं आहे आज. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या पोपटामध्ये त्यांचा जीव अडकलाय का ते देखील तपासून बघावं लागेल. काय एवढा आटापिटा? मग हे दुसरे 2 जे पकडलेत त्यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाचं कोण काय बोलत नाहीये, फक्त अर्णब गोस्वामीच बद्दल का बोलतायत? आज त्याबरोबर आज फिरोज शेख आणखी नितेश सारडा या दोघांना देखील अटक झालेली आहे. यांच्याबद्दल का नाही बोलत आहेत? त्याच गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला कोणाला वाचवायचंय? खुनी माणसाला वाचवायचंय का, ज्याच्यामुळे खून झालाय, अशा खुनशी प्रवृत्तीच्या लोकांना. आणि मराठी मातेत एका मराठी बाईचं ज्यांनी कुंकू पुसलेलं आहे, ज्याच्यामुळे एखाद्या चांगल्या आर्किटेक्टला, एखाद्या इंटिरियर डिझायनला आत्महत्या करावी लागली आणि पोलिसांनी तपास सुरू केला, तर याचं दुःख वाटायचं भारतीय जनता पक्षाला काही कारण नाही. भाजपचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. भाजपचे नेते नागपूरपासून ते मुंबईपर्यंत. माझं तेच म्हणणं आहे, भारतीय जनता पक्षाचा पोपट पिंजऱ्यात गेलेला आहे आणि ह्या पोपटात किती लोकांचा जीव अडकला आहे हे देखील या निमित्ताने तपासून बघावं लागेल. सर, पण त्यांचं म्हणणं आहे की भाजप जे महाविकास आघाडी सरकार आहे त्याच्या विरोधात अर्णब गोस्वामी सातत्यानं आवाज उठवतोय, म्हणून सूडबुद्धीनं ही कारवाई केली जाते. मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण हे वेगळं आहे. मग माझा प्रश्न तोच आहे, तरुण तेजपाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचं स्टिंग ऑपरेशन केलं म्हणून तुम्ही त्याला गोवलं का रेपच्या केसमध्ये? त्याचं उत्तर हो आहे का? आमचा प्रश्न असा आहे की त्या 2 वेगवेगळ्या केसेस आहेत, तशाच या 2 वेगवेगळ्या केसेस आहेत. आणि म्हणून एखादा जर आरोप झालेला आहे तर त्याची चौकशी झालेली आहे, तर भारतीय जनता पक्षाला अगदी रस्त्यावर उतरून त्याचं समर्थन करण्याची काय गरज आहे याचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काही संबंध नाही. आपण एवढे लोक आमच्या महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलता का सगळ्यांना उचलून आम्ही काय आत टाकतोय? अशा किती लोकांवरती कारवाई झाली? परंतु माहीत नाही, पोलिसांना भीती वाटते की कदाचित याच्यामध्ये काही नावं बाहेर येऊ शकतात का अर्णबच्या तोंडून, की ज्या वेळेला हा तपास दाबला गेला याच वेळेचे आणखीन काही प्रकरणं बाहेर येऊ शकतात का, अशा प्रकारची भीती कदाचित असू शकते. आणि म्हणून आज ते रस्त्यावरती उतरलेत असं आम्हाला वाटतं.
ए समरी ज्या वेळेला होते कुठल्याही केसची, त्यावेळेला ए समरीची केस ही कायम तपासावर असते. ही जरी त्यावेळेला बंद झालेली असली तरी पोलिसांना अधिकार असतो की त्या संदर्भात नवीन काही अजून गोष्टी माहिती मिळाली किंवा नवीन काही अजून पुरावे मिळाले तर ती केस कोर्टाच्या आदेशाने ओपन करता येते. ही केस देखील कोर्टाच्या आदेशानेच ओपन झालेली आहे. ही पोलिसांनी स्वतःहून केलेली नाही. ही कोर्टाकडनं आदेश घेऊन ही केस ओपन झालेली आहे. त्यामुळे 2018ची जरी केस असली तरी 2018 पासून आतापर्यंत हिच्या प्रकरणात तपास पुढे जात नव्हता. ए समरी केसमध्ये कायम तपासावर केस असते. पोलिसांनी आपला अधिकार वापरून ती कायम तपासाची केस पुढे ते आता तपासात येतील ना. पुढे पोलिसांकडे जी काही माहिती असते ती पोलीस कोर्टाला सांगतात. आमचं ह्याच्यात आम्हाला माहित नाही की पुरावा सापडला आहे की नाही. हे योग्य वेळी सगळ्या गोष्टी बाहेर येतील. पोलीस आणि कोर्ट यांच्यामधला आता हा विषय आहे. त्यांना ज्या ज्या गोष्टी पोलिसांना कोर्ट विचारेल ते कोर्टाच्या समोर आपल्या गोष्टी ठेवतील. प्रॉब्लेम असा ना म्हणता असं जात आहे की तुम्ही म्हणालात की हे समज एकदा फाईल झाली की त्यानंतर ती रिओपन करता येते, पण जेव्हा नवीन पुरावे समोर येतात त्याच्यानंतरच असं काही पाऊल पोलिसांना उचलता येतं. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे का, त्यामुळे नवीन काही पुरावे आल्याची सरकारकडे माहिती आहे का? नाही, परत सांगतो की ज्या वेळेला पोलीस ए समरीचा तपास ज्या वेळेला पुन्हा उघड केला, ज्या वेळेला आणायला जातात त्यावेळेला ते कोर्टाला सांगावं लागतं. आणि त्यांनी कोर्टाला सांगितल्याशिवाय कोर्टाने परवानगी दिलेली नाहीये. कोर्टाकडे ज्या वेळेला परवानगी मागितली आहे याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काहीतरी अजून पुढे तपास गेलेला असेल, पोलिसांकडे काही माहिती आलेली असेल आणि त्याच्या आधारावरती पोलिसांनी ए समरी केली आहे. आता ज्या वेळेला कस्टडी मिळेल आणि तपासासाठी त्यांना आणले जातील त्यावेळेला आणखीन काही गोष्टी बाहेर येतील. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की जो पण ऑर्डरची सुटका होत नाही तो पण आम्ही जे जे काळं मिळेल ते आम्ही घालणार आहोत. जेल काळं 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 पीठ पट्टी लावून काळा दिवस कायम काळा आणि दिवस त्यांनी असं म्हटलं की उद्धव आणि सोनिया गांधींनी असं समजू नये की त्यांनी काही केलं तर काही होत नाही, कारण आणीबाणी लादल्यानंतर पराभव झाला. चंद्रकांत पाटील यांनी काळी फीत लावावी का लावू नये हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. अशा बऱ्याचशा केसेस आहेत की ज्या वेळेला त्यांनी फीत नाही तर पूर्ण काळे वस्त्र परिधान करायला पाहिजे होती, पण ती त्यांनी केलेली नाहीत. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट मी पुन्हा सांगण्यासाठी आपल्या समोर आलोय की याच्यामध्ये सूडबुद्धी किंवा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती गदा असा कुठलाही विषय सरकारकडनं नाही. यामध्ये एकच विषय आहे, अन्वय नाईकची जी केस होती या केसमध्ये कोर्टाच्या आदेशाने पुढील तपास सुरू झालेला आहे आणि हे जे काय होतं हे कोर्टाच्या आदेशाने तपास जो पुढे सुरू झालेला आहे त्या तपासाचा एक एक भाग आहे. आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अर्णब गोस्वामीला का वाचवत आहेत? अर्णब गोस्वामी हा त्यांचा सदस्य आहे का? तो त्यांचा कार्यकर्ता आहे का? त्याच्यासाठी एवढा गळा काढण्याचं कारण काय? किंबहुना भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं आहे का की महाराष्ट्रातल्या एखाद्या मराठी महिलेवरती झालेल्या अत्याचाराला बिलकुल आपण वाचा फोडायचीच नाही, जे प्रकरण आम्ही दाबलेलं आहे ते तुम्ही कोणी बघायचंच नाही, तशीच प्रकरणं दाबून टाकायची आणि महाराष्ट्रातल्या एका अबलेवरती जो अन्याय झाला आहे तो सगळ्यांनी उघड्या डोळ्याने बघावा असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी येऊन सांगावं मीडियाच्या समोर की ह्या प्रकारात तपास करूच नाही. या बाईचं जे काही नुकसान झालेलं आहे किंवा तिचं कुंकू पुसलं गेलेलं आहे याचं आम्ही समर्थन करतो, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घ्यावी. मग आम्ही आमची भूमिका मांडू. परंतु वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाखाली गळा काढायचा आणि एखाद्या खुन्याला वाचवायचं, ही जी काही दुहेरी भूमिका आज भारतीय जनता पक्ष घेते ही चुकीची आहे. आणि म्हणून सरकार म्हणून आमचा ह्या प्रकरणाशी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचं काम आमच्याकडनं होत नाहीये. ही कंप्लीट वेगळी केस आहे आणि त्या केसचा तपास पोलीस आपल्या पद्धतीने करतील. हे राज्य पोलिसांचं आहे आणि ह्या राज्यात पोलिसांचंच राज्य नाही. चंद्रकांत पाटील यांनी असाही आरोप केलाय. सोनिया सेना झाली अशी देखील
आणि आरोप असा आहे की सोनिया गांधींच्या दबावाखाली अटक झालेली आहे आणि सरकारला पाठिंबा आहे काँग्रेसचा राज्यामध्ये म्हणून कारवाई झाली. सोनिया गांधींनी लिहायला सांगितली होती का सुसाईड नोट? सुसाईड नोट जी लिहिली गेलेली आहे ही तर अन्वय नाईकने लिहिलेली आहे. याचा राजकारणाशी संबंध जोडण्याचा प्रश्नच येत नाहीये. ही केस पुन्हा एकदा सांगतो की वेगळी आहे. सोनिया गांधी महाविकास आघाडीचे एक नेते आहेत, परंतु त्या काय दररोज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघत नाहीयेत. हे सरकारचं जे नेते आहेत ते उद्धव ठाकरे आहेत, ते त्यांच्या पद्धतीने आपलं सरकार चालवत आहे. आता यांना राजकीय त्रास फार व्हायला लागलेला आहे. अर्णब गोस्वामीमुळे यांना राजकीय त्रास का व्हावा हा आमच्या समोरचा अजूनही एक मुद्दा आहे. त्याचा देखील खुलासा भारतीय जनता पक्षाने करावा अशी आमची अपेक्षा आहे. तत्कालीन गृहमंत्री जे होते फडणवीस यांच्या काळामध्ये, त्यांच्या काळामध्ये ही घटना घडली होती. तुम्हाला वाटतं की तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्यामुळे कुठेतरी ते प्रकरण दाबायचा प्रयत्न? आता तपासांती बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील ना. आज मी काही बोलणं उचित ठरणार नाही. याचा तपास सुरू होईल. अर्णब गोस्वामींना ज्या वेळेला रिमांड मिळेल त्यानंतर पोलीस पुढचा तपास सुरू करतील. त्यावेळेला एक एक गोष्टी बाहेर येतील की कोणाचा हस्तक्षेप होता, कोण याच्यात हस्तक्षेप करत होतं. या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील. नाही, त्यांच्या पत्नीने आणि मुलीने म्हटलेलं आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की आम्हाला एका स्टेटमेंटवर सही करायला सांगत होते पोलीस, आणि ते स्टेटमेंट असं होतं की आम्ही सुबुद्दीन अर्णब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि ती तक्रार आम्ही मागे घेतोय. आणि त्यांनी जेव्हा त्या स्टेटमेंटचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पोलिसांनी फाडून टाकली. तर हे जे सगळं प्रकरण झालेलं आहे तर याच्यात काही पोलिसही दोषी दिसत आहेत, तर त्यांच्यावर याच्यामध्ये जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावरती नक्कीच कडक कारवाई केली जाईल. ज्यांनी अशा प्रकारचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असेल या सगळ्याची शासन नक्की चौकशी करेल. महाराष्ट्रात अशा प्रकारचा एका अबलेवरती अन्याय महाराष्ट्र शासन होऊ देणार नाही. जर यामध्ये त्यावेळेच्या पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली चुकीचं काम केलेलं असेल तर त्यांची देखील गय केली जाणार नाही. सर, सिक्वेन्स बद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे आणि ते असं की एकदा केस क्लोज झाल्यावर फॅमिलीनी कोर्टाला अप्रोच केलं होतं का आता पोलिसांनी कोर्टाला अप्रोच करून सांगितलंय की आम्ही केस नव्याने उघडतो? एक्झॅक्टली सिक्वेन्स काय? सिक्वेन्स असाच आहे. त्यांच्या फॅमिलीने कोर्टाला अर्ज केलेला आहे आणि कोर्टाच्या ऑर्डर नंतर पोलिसांनी तपासाला पुन्हा सुरुवात केलेली आहे. टायमिंग बद्दल चर्चा उपस्थित केली जाते की गेले काही दिवस अर्णब गोस्वामी वारंवार मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध त्यांच्या चॅनलवरून बातम्या घेऊन वेगवेगळ्या विशिष्ट बातम्याचा प्रयोग करत होते. याच्याने नाराज होऊन हा टायमिंग जो आहे त्यांची अटकेचा आणि या सगळ्या मला असं वाटतं की सरकारवरती टीका करणं बऱ्याचशा चॅनलचा अधिकार आहे, चुकीचं आहे ते दाखवत आहेत. याच्यामध्ये सूडबुद्धीचं कारण काय? आम्ही तर किती वेळा टीका ऐकतो, परंतु कोणी आमच्यावर टीका केली म्हणून त्याच्यावरती लगेच कारवाई करणं असं काही झालेलं नाही. किती चॅनल आज असे आहेत, तुम्ही डिबेट बघताय, या डिबेटमध्ये ठाकरे सरकारवर टीका होते, सगळ्या सरकारवर होते, मोदींवरती टीका होते. मग ज्यावेळेला प्रसन्न वाजपेयी यांनी ज्यावेळेला टीका केली मोदींवरती आणि तो चॅनलच बंद झाला, आम्ही असं म्हणायचं का की सूडबुद्धीने केली? पुण्यप्रसून वाजपेयींनी ज्या वेळेला मोदी सरकारवरती टीका केली आणि तो चॅनलच बंद झाला, आम्ही असं म्हणायचं का की सूडबुद्धीने केली? तुमचा अधिकार तुमचा आहे, आमचा अधिकार आमचा आहे. तुमचा स्तंभ आहे वेगळा. तुम्हाला आमच्याबद्दल चांगलं पण बोलण्याचा अधिकार आहे, आम्ही चुकलो तर आमच्यावरती टीका करण्याचा देखील अधिकार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामीला अटक झाल्यावरती एवढा फार त्यांना कळवळा येणं किंवा अगदी गळा काढून रडणं इतपत असं काय झालंय हे देखील या तपासामध्ये कळलं पाहिजे, असं जनतेला कळलं पाहिजे असं आमचं मत आहे. सर, अन्वय नाईक यांच्या पत्नींनी असं सांगितलेलं आहे की आम्ही अगदी पंतप्रधान मोदींपर्यंत पत्रव्यवहार केला, मेलही केले, मात्र कुठल्याही पद्धतीचा रिप्लाय त्यांच्याकडून आला नाही. मात्र आज अर्णबवर जी कारवाई झाली त्याच्यावर अमित शहा यांनी ट्विट करून निषेध व्यक्त केला. खरं म्हणजे ते की देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांना जर पंतप्रधान म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून त्यांना जर त्यावेळेला न्याय मागितला असेल तर खरंही त्यांची जबाबदारी होती त्यावेळेला न्याय द्यायची, आणि त्यांनी न्याय दिला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने हे प्रकरण तपासासाठी आता हातात घेतलेलं आहे.
खरं म्हणजे त्यांची केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यावेळेला सरकार पण भारतीय जनता पक्षाचं होतं. त्यावेळेला या सगळ्या प्रकरणाची जर चौकशी झाली असती आणि एका मराठी महिलेला महाराष्ट्राचा न्याय मिळाला असता तर आज हा विषयच आला नसता. सर हिंदी में जवाब दीजिए कि अर्नब गोस्वामी जी को गिरफ्तार किया गया है, इसको लेकर बीजेपी के तमाम नेता आरोप लगा रहे हैं कि आपातकाल है, ये शिवसेना का बदला है, क्या पक्ष है शिवसेना? अर्नब गोस्वामी को जो आज अरेस्ट हुई है, 2018 में अन्वय नाइक की जो सुसाइड हुई थी, उस सुसाइड केस में उन्होंने एक सुसाइड नोट लिखी थी, जिस सुसाइड नोट में उन्होंने 3 नाम लिखे थे, जिसमें से एक नाम अर्नब गोस्वामी था, दूसरा नाम था फिरोज शेख, तीसरा नाम था नितेश सारड़ा. आज ये 3 लोगों को अरेस्ट हुई है, लेकिन भारतीय जनता पक्ष सिर्फ अर्नब गोस्वामी के बारे में ही चिल्ला रही है. वो बेचारे 2 लोगों के बारे में कोई कुछ बोल नहीं रहा है. मुझे समझ में नहीं आ रहा है कि एक के बारे में बोलना, अगर बोलना ही है तो तीनों के बारे में बोलना चाहिए. तो ये 2 लोगों के बारे में कुछ बोला नहीं जा रहा है. ये केस जो रीओपन हुई है, ये कोर्ट के आदेश से रीओपन हुई है. जो केस ए समरी हुई थी, कोर्ट के आदेश से उसको फिर से रीओपन किया गया है और उसकी जो तहकीकात चल रही है, उस तहकीकात को लेके आज अर्नब गोस्वामी को अरेस्ट की गई है. अब उनको कस्टडी में लिया जाएगा और उनसे जो आगे चल के इंक्वायरी होगी उसमें बहुत सारी चीज़ें शायद आ सकती है बाहर, और ये सुसाइड को कौन जिम्मेदार है, ये सब चीज़ें कुछ ही दिनों में सामने आ जाएगी. शब्द इस्तेमाल हो रहा है सर, आपातकाल शब्द का इस्तेमाल कर रही है बीजेपी. पोलीस त्यांना आता कोर्टात हजर करणार आहेत का पोलीस कस्टडीत आहेत आता अलिबागला? नाही, अलिबागला त्यांना कोर्टाच्या समोर हजर करावं लागेल आणि कोर्टाकडनं रिमांड मागावं लागेल. कायदेशीर प्रक्रिया तर तीच आहे. शिवसेना के खिलाफ जिन शब्दों का इस्तेमाल हो रहा है, आपातकाल की बात की जा रही है कि आपातकाल के दौर में ऐसा होता था, बदले की कार्रवाई है, इस पर लेकर शिवसेना का स्टैंड क्या है? ये 2 चीजें अलग है. आज जो फ्रीडम ऑफ स्पीच है या इमरजेंसी की जो बात भारतीय जनता पक्ष कर रहा है, मुझे बताओ कि अन्वय नाइक का केस से इससे क्या संबंध है? आज अन्वय नाइक की जो केस है वो सुसाइड केस है, जिसमें सुसाइड नोट है, जिसमें उनकी मिसेस ने बार बार ये कंप्लेंट की है कि मेरे हस्बैंड के सुसाइड को ये 3 लोग जिम्मेदार हैं, उनकी इंक्वायरी हुई नहीं चाहिए, मुझे न्याय मिलना चाहिए, मेरे पति को न्याय मिलना चाहिए. इस केस का और फ्रीडम ऑफ स्पीच का संबंध क्या? ये 2 अलग अलग केसेस हैं. जैसे तरुण तेजपाल के केस में बंगारू लक्ष्मण साहब को जो 1 लाख रुपए की रिश्वत लेने के लिए अरेस्ट किया था, वो केस अलग थी, और बाद में उसको रेप केस में जो उसको अरेस्ट हुआ वो केस अलग थी. वैसे ये 2 अलग अलग केसेस है, इसको एक दूसरे से जोड़ा नहीं जा सकता है. इसका और उसका कोई संबंध नहीं है. लेकिन भारतीय जनता पक्ष के कार्यकर्ते आज रास्ते पे आए हैं, जोर जोर से चिल्ला रहे हैं. अर्नब गोस्वामी को अरेस्ट करने पे उनको इतना डर क्यों लग रहा है? वो केस का फ्रीडम ऑफ स्पीच से कोई लेना देना नहीं है. आप इतने लोग यहाँ पर बैठे हुए हैं, आपको हर एक को अपना हक है फ्रीडम ऑफ स्पीच का. मुझे नहीं लगता है कि आप लोग अगर मेरे से कुछ, मेरे बारे में अगर मेरा कुछ काम गलत है और उसके बारे में कुछ टिप्पणी करते हैं तो मैं आपके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर सकता. वो आपका अधिकार है. सर, देश के गृह मंत्री अमित शाह, इन्होंने भी ट्वीट किया है और इन्होंने कहा है कि दिस अटैक ऑन फ्री प्रेस मस्ट बी एंड विल बी अपोज्ड. आपकी सरकार वो ये दोनों चीज को एक साथ ले रहे हैं. मैं यही कह रहा हूँ, ये दोनों चीज अलग अलग है. जैसे मैंने बताया, तरुण तेजपाल की केस अलग थी और उसके रेप की केस अलग थी. लेकिन देश के गृह मंत्री जब ये ट्वीट करते हैं तो सरकार का इस पे क्या रवैया है? नहीं, सरकार का रवैया, यहाँ पर कानून का राज है और महाराष्ट्र में कानून का ही राज होगा. कोई गलत चीज यहाँ पर नहीं होगी. ये असेंबली रिपोर्ट और इस केस में फाइल हुआ था 2019 में, क्लोजर रिपोर्ट जिसे कहा जाता है. तो ये केस रीओपन जो हुआ है किसके रिक्वेस्ट पर? क्या फैमिली ने किया था या सरकार, पुलिस को जो है वो कुछ उसमें पुख्ता सबूत मिले हैं जिसके तौर पर? जब कोई भी केस ए समरी होती है तो उसको मराठी में कहते हैं कायम तपासावरती. मतलब इसका फर्दर इन्वेस्टिगेशन कभी भी हो सकता है, क्लोजर नहीं होती है. जब उसके फैमिली ने जाके ये कहा है कि मेरे
उसके फैमिली ने कहा था कि इस केस को रीओपन किया जाए। उसमें एक ऑर्डर हुई थी। पुलिस ने भी जाके कहा कि ये नए नए इसमें कुछ चीज़ें हमको मिली है और ये सबको देखते हुए कोर्ट ने इसको ये कहा है कि इसको फर्दर इन्वेस्टिगेशन किया जाए। सर, भाजपा के तमाम नेताओं का सपोर्ट मिल रहा है, बीजेपी के बड़े तमाम नेता ट्वीट कर रहे हैं, क्या कोई विशेष कारण आपको लग रहा है कि मतलब वो बाकी किसी पार्टी की तरफ से कोई बात नहीं है विशेष तौर पर? ये शायद भाजपा का पोपट होगा।